तुम्ही कधी विचार केला आहे का? आपल्याकडे आज जगातील सर्वोत्तम रुग्णालये आहेत, सर्वात आधुनिक औषधे आहेत, आरोग्याविषयी हजारो व्हिडिओ आणि लाखो सल्ले आहेत. तरीही लोक पूर्वीपेक्षा जास्त थकलेले का आहेत? तरुण वयातच मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि सततचा थकवा इतका सामान्य का झाला आहे? ही फक्त योगायोगाची गोष्ट आहे की आपल्या जीवनशैलीत काहीतरी मूलभूत बदल झाला आहे? डॉक्टर केसी मीन्स आणि कॅले मीन्स यांच्या गुड एनर्जी या पुस्तकात या प्रश्नांकडे एका वेगळ्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला आहे. लेखकांच्या मते आपल्या आरोग्याचा पाया केवळ आपण किती खातो किंवा किती झोपतो यावरच अवलंबून नसून आपल्या शरीरातील पेशी ऊर्जा किती प्रभावीपणे तयार करतात यावरही अवलंबून असू शकतो. जर हा पाया मजबूत असेल तर शरीर अधिक सक्षमपणे कार्य करू शकते आणि जर तो कमकुवत झाला तर शरीर वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला संकेत देऊ शकते. या व्हिडिओमध्ये आपण या पुस्तकातील मुख्य कल्पना सोप्या मराठीत समजून घेणार आहोत. आपण पाहूया की लेखक गुड एनर्जी म्हणजे काय म्हणतात, आपल्या दैनंदिन सवयींचा त्याच्याशी काय संबंध असू शकतो आणि आरोग्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या पुस्तकातून कसा समोर येतो. तर चला सुरू करूया गुड एनर्जीचा हा प्रवास. गुड एनर्जी म्हणजे नेमकं काय? आता सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया. गुड एनर्जी म्हणजे नेमकं काय? पहिल्यांदा हे नाव ऐकल्यावर अनेकांना वाटेल की गुड एनर्जी म्हणजे फक्त दिवसभर उत्साही वाटणे किंवा थकवा न जाणवणे. पण या पुस्तकात मांडलेली कल्पना त्यापेक्षा खूप व्यापक आहे. डॉक्टर केसी मीन्स यांच्या मते गुड एनर्जी म्हणजे आपल्या शरीरातील पेशी त्यांच्या गरजेनुसार ऊर्जा कार्यक्षमपणे तयार करू शकतील अशी अवस्था. लेखकांचा भर विशेषतः मेटाबॉलिक हेल्थ म्हणजे शरीर अन्नाचे ऊर्जेमध्ये रूपांतर किती परिणामकारकपणे करते यावर आहे. हे समजून घेण्यासाठी एका सोप्या उदाहरणाचा विचार करूया. कल्पना करा, तुमच्या घरात अत्याधुनिक उपकरणे आहेत, पण वीज पुरवठाच व्यवस्थित नसेल तर ती उपकरणे पूर्ण क्षमतेने काम करू शकतील का? नक्कीच नाही. लेखकांच्या मते आपल्या शरीराची परिस्थितीही काहीशी अशीच असू शकते. आपल्या शरीरात अब्जावधी पेशी आहेत. प्रत्येक पेशीला तिचं काम करण्यासाठी ऊर्जा लागते. चालणे, विचार करणे, अभ्यास करणे, काम करणे, व्यायाम करणे किंवा अगदी शांत बसून श्वास घेणे, प्रत्येक क्रियेसाठी ऊर्जा आवश्यक असते. जेव्हा शरीर अन्नातून मिळालेली ऊर्जा योग्य प्रकारे वापरू शकते तेव्हा अनेकांना दिवसभर अधिक स्थिर ऊर्जा, चांगली एकाग्रता आणि काम करण्याची क्षमता अनुभवायला मिळू शकते. पण लेखकांच्या मते आधुनिक जीवनशैलीतील काही सवयी जसे की सतत प्रक्रिया केलेले अन्न खाणे, कमी हालचाल, अपुरी झोप आणि सततचा ताण शरीराच्या या ऊर्जा व्यवस्थेवर परिणाम करू शकतात. म्हणूनच या पुस्तकाचा मुख्य संदेश फक्त जास्त ऊर्जा मिळवा असा नाही, तर तुमच्या शरीराला अशी परिस्थिती द्या ज्यामध्ये ते नैसर्गिकरित्या ऊर्जा तयार आणि वापरू शकेल. यासाठी लेखक कोणताही जादुई उपाय सांगत नाहीत. त्याऐवजी ते शरीराच्या मूलभूत कार्यपद्धती समजून घेण्यावर भर देतात आणि दैनंदिन सवयींचा ऊर्जेशी कसा संबंध असू शकतो याबद्दल विचार मांडतात. आता एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आपल्या शरीरातील ही ऊर्जा प्रत्यक्षात तयार तरी कशी होते? अन्न खाल्ल्यानंतर ते फक्त पोटात जात नाही. त्यामागे शरीरात एक अत्यंत गुंतागुंतीची आणि आश्चर्यकारक प्रक्रिया सुरू होते आणि याच प्रक्रियेत एक छोटासा भाग इतका महत्त्वाचा असतो की अनेकदा त्याकडे आपलं लक्षच जात नाही. चला पुढील अध्यायात शरीरातील पेशी ऊर्जा कशी तयार करतात आणि ती प्रक्रिया आपल्या दैनंदिन आरोग्याशी कशी जोडलेली आहे हे सोप्या भाषेत समजून घेऊया. 2. आपल्या शरीरात ऊर्जा नेमकी कशी तयार होते? आता एक साधा पण महत्त्वाचा प्रश्न विचारूया. आपण जे अन्न खातो ते शरीरासाठी ऊर्जेमध्ये कसं बदलतं? आपल्याला अनेकदा वाटतं की अन्न खाल्लं म्हणजे लगेच ऊर्जा मिळाली, पण प्रत्यक्षात ही प्रक्रिया खूपच अद्भुत आहे. लेखकांच्या मते आपण खाल्लेले अन्न प्रथम पचन संस्थेमध्ये तुटून लहान घटकांमध्ये विभागले जाते. त्यानंतर हे पोषक घटक रक्ताद्वारे शरीरातील विविध पेशींपर्यंत पोहोचतात.
पण इथूनच खरी प्रक्रिया सुरू होते. प्रत्येक पेशीच्या आत सूक्ष्म रचनांचा एक भाग असतो, ज्यांना मायटोकॉन्ड्रिया म्हणतात. त्यांना अनेकदा पेशींचे ऊर्जा केंद्र असे संबोधले जाते, कारण ते अन्नातून मिळालेल्या घटकांचा वापर करून शरीराला आवश्यक ऊर्जा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. याचा अर्थ असा नाही की ते एकटेच सर्व काही करतात, पण ऊर्जा निर्मितीच्या प्रक्रियेत त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. हे समजण्यासाठी एक उदाहरण घेऊया. कल्पना करा की तुमच्याकडे एक आधुनिक कार आहे. कारमध्ये इंधन भरलेलं आहे, पण जर इंजिन व्यवस्थित काम करत नसेल तर कार पूर्ण क्षमतेने चालेल का? नाही. लेखकांच्या मते आपल्या शरीरातही काहीसं असंच घडू शकतं. फक्त अन्न खाणं पुरेसं नसतं. शरीराला त्या अन्नाचं योग्य प्रकारे रूपांतर करून त्याचा उपयोग करता आला पाहिजे. याच ठिकाणी मेटाबॉलिक हेल्थ महत्त्वाची ठरते. जर शरीर ऊर्जा कार्यक्षमतेने तयार आणि वापरत असेल तर अनेक लोकांना दिवसभर अधिक स्थिर ऊर्जा आणि चांगली कार्यक्षमता अनुभवायला मिळू शकते. पण जर ही प्रक्रिया कमी परिणामकारक झाली तर शरीर वेगवेगळे संकेत देऊ शकते. उदाहरणार्थ, काही लोकांना सतत थकवा जाणवू शकतो, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते किंवा दिवसभर ऊर्जा अस्थिर वाटू शकते. मात्र अशा लक्षणांची अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे आवश्यक असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. पुस्तकातील एक महत्त्वाचा विचार असा आहे की आपण आपल्या शरीराला रोज कोणत्या सवयींमधून मदत करतो आणि कोणत्या सवयींमधून अडथळा निर्माण करतो. कारण प्रत्येक जेवण, प्रत्येक रात्रीची झोप, प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक तणावपूर्ण क्षण शरीराच्या ऊर्जा व्यवस्थेवर काही ना काही परिणाम करू शकतो. म्हणूनच लेखक केवळ कॅलरी मोजण्यावर भर देत नाहीत, ते शरीराच्या एकूण कार्यक्षमतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन मांडतात. पण आता पुढचा प्रश्न निर्माण होतो. जर शरीरात ऊर्जा तयार करण्याची ही प्रणाली इतकी महत्त्वाची असेल तर आधुनिक जीवनशैलीतील कोणत्या सवयी तिच्यावर सर्वाधिक परिणाम करतात? चला, पुढील अध्यायात याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आधुनिक जीवनशैली आपल्या ऊर्जेवर कसा परिणाम करू शकते? आता एक क्षण स्वतःच्या दिवसाचा विचार करा. सकाळी उठताच सर्वात आधी आपण मोबाईल पाहतो, घाईघाईत नाश्ता करतो किंवा कधी तो पूर्णपणे टाळतो. तासनतास एका जागी बसून काम करतो. तणाव वाढला की गोड पदार्थ, स्नॅक्स किंवा आणखी एक कप कॉफी घेतो. रात्री उशिरापर्यंत स्क्रीन समोर वेळ घालवतो आणि मग स्वतःलाच विचारतो, मी इतका थकलेला का आहे? लेखकांच्या मते ही फक्त एका दिवसाची गोष्ट नाही. जेव्हा अशा सवयी महिनोन्महिने आणि वर्षानुवर्ष सुरू राहतात तेव्हा त्या शरीराच्या ऊर्जा व्यवस्थेवर परिणाम करू शकतात. याचा अर्थ असा नाही की एकच जेवण किंवा एकच रात्र उशिरापर्यंत जागरण केल्याने सर्व काही बिघडते. पुस्तकाचा भर दैनंदिन पॅटर्नवर आहे. म्हणजे आपण रोज काय करतो तेच कालांतराने अधिक महत्त्वाचे ठरते. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती सतत प्रक्रिया केलेले अन्न खात असेल, कमी हालचाल करत असेल, अपुरी झोप घेत असेल आणि सतत तणावाखाली राहत असेल तर लेखकांच्या मते शरीराला ऊर्जा व्यवस्थापन अधिक कठीण जाऊ शकते. याउलट संतुलित आहार, नियमित हालचाल, पुरेशी झोप आणि तणाव कमी करण्याच्या सवयी शरीराच्या नैसर्गिक कार्यक्षमतेला मदत करू शकतात. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपलं शरीर एका दिवसात आजारी पडत नाही, तसंच एका दिवसात पूर्णपणे निरोगीही होत नाही. आरोग्य ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. लेखक सांगतात की शरीर आपल्याला अनेकदा आधीच छोटे संकेत देत असते. सततचा थकवा, कामात लक्ष न लागणे, दिवसभर ऊर्जा कमी जास्त होणे, वारंवार भूक लागणे हे काही लोकांमध्ये दिसणारे अनुभव असू शकतात. मात्र अशा लक्षणांची अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे त्याकडे वैद्यकीय निदानाचा पर्याय म्हणून पाहू नये. या अध्यायातील सर्वात महत्त्वाचा संदेश असा आहे, आपल्या रोजच्या छोट्या सवयी एकत्र मिळून आपल्या आरोग्याची दिशा ठरवतात. कोणताही मोठा बदल एका दिवसात घडत नाही, पण छोट्या सवयी सातत्याने बदलल्या तर त्यांचा परिणाम कालांतराने दिसू शकतो. आता प्रश्न असा आहे, जर समस्या आपल्या दैनंदिन सवयींमध्ये असेल तर त्या सुधारण्यासाठी लेखक कोणते व्यावहारिक उपाय सुचवतात? चला, पुढील अध्यायात लेखकांनी मांडलेली महत्त्वाची तत्वे
आणि त्यामागचा विचार समजून घेऊया. चॅप्टर 4, लेखकाने सुचवलेली महत्त्वाची तत्वे. आतापर्यंत आपण एक गोष्ट समजून घेतली. लेखकांच्या मते शरीरातील ऊर्जा ही केवळ जास्त खाण्याने किंवा जास्त कॉफी पिण्याने वाढत नाही. ती आपल्या रोजच्या सवयींवर अवलंबून असते. मग प्रश्न असा आहे, या सवयी कोणत्या? या पुस्तकात डॉक्टर केसी मीन्स कोणताही 7 दिवसात आयुष्य बदला असा दावा करत नाही. उलट त्या सांगतात की लहानपण सातत्यपूर्ण बदल दीर्घकाळात अधिक महत्त्वाचे ठरू शकतात. 1. खऱ्या अन्नाला प्राधान्य द्या. लेखकांच्या मते शक्य तितक्या कमी प्रक्रिया केलेले मिनिमली प्रोसेस्ड अन्न निवडण्याचा प्रयत्न करा. भाज्या, फळे, कडधान्ये, सुकामेवा, बिया आणि इतर पोषक पदार्थ शरीराला आवश्यक पोषण देऊ शकतात. याचा अर्थ असा नाही की आयुष्यात कधीच आवडीचे पदार्थ खाऊ नयेत. पुस्तकाचा भर समतोल आणि सातत्य यावर आहे. 2. नियमित हालचाल. व्यायाम म्हणजे फक्त जिममध्ये तासभर घाम गाळणे नव्हे. लेखकांच्या मते दिवसभरातील नियमित हालचालही महत्त्वाची असते. जास्त वेळ बसून राहण्याऐवजी अधूनमधून चालणे, जिने वापरणे किंवा हलका व्यायाम करणे शरीरासाठी उपयुक्त ठरू शकते. 3. झोपेला प्राधान्य. आपण अनेकदा झोपेला कमी महत्त्व देतो, पण लेखक सांगतात की शरीराची दुरुस्ती, पुनर्बांधणी आणि अनेक जैविक प्रक्रिया झोपेदरम्यान घडतात. म्हणून पुरेशी आणि नियमित झोप ही आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहे. 4. तणावाचे व्यवस्थापन. आजच्या वेगवान जीवनात तणाव पूर्णपणे टाळणे शक्य नसते, पण तो कसा हाताळायचा हे आपल्या हातात असते. ध्यान, शांत श्वसन, निसर्गात वेळ घालवणे किंवा आवडीचा छंद जोपासणे अशा सवयी काही लोकांना तणाव कमी करण्यात मदत करू शकतात. 5. आपल्या शरीराचे संकेत ऐका. पुस्तकातील एक सुंदर विचार असा आहे, आपलं शरीर आपल्याशी सतत संवाद साधत असतं. कधी थकव्याच्या रूपात, कधी भुकेच्या रूपात, कधी झोपेच्या गरजेच्या रूपात. या संकेतांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणे अधिक उपयुक्त ठरू शकते. या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे, आरोग्य ही एका मोठ्या निर्णयाची गोष्ट नसून दररोज घेतल्या जाणाऱ्या छोट्या निर्णयांची बेरीज आहे. आज तुम्ही काय खाल्लं, किती चाललात, किती झोपलात आणि स्वतःसाठी किती वेळ दिलात, यातूनच तुमच्या उद्याच्या आरोग्याचा पाया तयार होऊ शकतो. पण अजून एक महत्त्वाचा प्रश्न बाकी आहे. हे सर्व प्रत्यक्ष आयुष्यात कसं लागू करायचं? पुढील अध्यायात आपण अशा साध्या आणि व्यावहारिक सवयी पाहू ज्या अनेक लोक आपल्या दैनंदिन जीवनात सहज समाविष्ट करू शकतात. चॅप्टर 5, दैनंदिन जीवनात गुड एनर्जी कशी निर्माण करावी. आतापर्यंत आपण पुस्तकातील मुख्य कल्पना समजून घेतल्या. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे सर्व प्रत्यक्ष आयुष्यात कसं वापरायचं? कारण कोणतंही पुस्तक तेव्हाच उपयोगी ठरतं जेव्हा त्यातील विचार आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनतात. लेखकांच्या मते मोठे बदल एका दिवसात घडत नाहीत, पण लहान सवयींची सातत्यपूर्ण पुनरावृत्ती आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकते. दिवसाची सुरुवात कशी करता? अनेक लोक सकाळी उठताच मोबाईल हातात घेतात, सोशल मीडियावर काही मिनिटे घालवतात आणि दिवसाची सुरुवात बाहेरच्या माहितीने होते. त्याऐवजी काही क्षण शांत बसणे, शरीराला जागं होण्यासाठी वेळ देणे, पाणी पिणे किंवा हलकी हालचाल करणे काही लोकांसाठी उपयुक्त ठरू शकते. प्रत्येक जेवण हा एक निर्णय असतो. लेखकांच्या दृष्टिकोनानुसार प्रत्येक जेवण शरीराला एक संदेश देत असते. हा संदेश शरीराला पोषण देणारा आहे की फक्त क्षणिक समाधान देणारा, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. याचा अर्थ आवडीचे पदार्थ पूर्णपणे बंद करणे असा नाही, तर रोजच्या निवडींमध्ये अधिक पौष्टिक पर्यायांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करणे हा मुख्य मुद्दा आहे. दिवसभर हालचाल. आपण अनेकदा असा विचार करतो की 1 तास व्यायाम केला म्हणजे पुरे.
पण उरलेले 10-12 तास जर आपण सतत बसून घालवले तर शरीराला नियमित हालचालीची संधी कमी मिळते. म्हणूनच अधूनमधून उठून चालणे, स्ट्रेचिंग करणे किंवा थोडी हालचाल करणे ही देखील महत्त्वाची सवय ठरू शकते. झोप ही गुंतवणूक आहे. आपण झोपेला वेळेचा अपव्यय समजतो, पण लेखकांच्या मते झोप ही पुढील दिवसाच्या कार्यक्षमतेची तयारी असते. चांगली झोप म्हणजे केवळ विश्रांती नाही, तर शरीराच्या अनेक नैसर्गिक प्रक्रियांना मिळणारा वेळ आहे. स्वतःला एक प्रश्न विचारा. दिवस संपताना फक्त एक प्रश्न विचारा. आज मी माझ्या शरीराला मदत केली की अडथळा निर्माण केला? हा प्रश्न दोष देण्यासाठी नाही, तर पुढचा दिवस अधिक चांगला बनवण्यासाठी आहे. लेखकांच्या मते आरोग्य परिपूर्ण असण्याबद्दल नाही, ते सातत्याने योग्य दिशेने छोटे निर्णय घेण्याबद्दल आहे. आणि कदाचित याच छोट्या निर्णयांमधून गुड एनर्जीची सुरुवात होते. आता या संपूर्ण पुस्तकातून मिळणारे सर्वात महत्त्वाचे धडे एका ठिकाणी समजून घेऊया. चला अंतिम अध्यायाकडे वळूया. चॅप्टर 6 गुड एनर्जी मधील सर्वात महत्त्वाचे धडे. आता या संपूर्ण पुस्तकाचा सार एका सोप्या प्रश्नात मांडूया. जर आजपासून तुम्ही फक्त एकच गोष्ट बदलू शकत असाल तर ती कोणती असावी? हे पुस्तक वाचल्यानंतर अनेकांना वाटू शकतं की उत्तर एखादा नवीन डाएट प्लॅन, महागडं सप्लिमेंट किंवा कठीण व्यायाम असेल. पण लेखकांचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांच्या मते आरोग्य ही एका गोष्टीची नाही, तर अनेक छोट्या सवयींची एकत्रित बेरीज आहे. म्हणूनच या पुस्तकातून मिळणारे 6 महत्त्वाचे धडे पाहूया. धडा 1. आरोग्य ही रोजची निवड आहे. आपण दिवसातून शेकडो छोटे निर्णय घेतो. काय खायचं, किती चालायचं, कधी झोपायचं, तणाव कसा हाताळायचा. हे छोटे निर्णयच कालांतरानं आपल्या आरोग्याची दिशा ठरवू शकतात. धडा 2. शरीराचे संकेत दुर्लक्षित करू नका. सततचा थकवा, वारंवार भूक, लक्ष न लागणे किंवा दिवसभर ऊर्जा कमी जास्त होणे अशी लक्षणे विविध कारणांनी उद्भवू शकतात. लेखक सुचवतात की शरीराच्या संकेतांकडे लक्ष देणं आणि गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचे आहे. धडा 3. परिपूर्णतेपेक्षा सातत्य महत्त्वाचे. अनेक लोक आरोग्य सुधारण्याची सुरुवात खूप उत्साहानं करतात, पण काही दिवसांनी पुन्हा जुन्याच सवयी सुरू होतात. लेखकांच्या मते दररोज थोडेसे योग्य निर्णय घेणं हे अधूनमधून मोठे बदल करण्यापेक्षा अधिक परिणामकारक ठरू शकते. धडा 4. शरीराशी लढू नका, त्याला साथ द्या. आपलं शरीर आपला शत्रू नाही, ते सतत आपल्यासाठी काम करत असतं. म्हणून त्याला योग्य अन्न, पुरेशी झोप, नियमित हालचाल आणि विश्रांती देणं म्हणजे शरीराला त्याचं काम चांगल्या प्रकारे करण्यास मदत करणं. धडा 5. आरोग्य ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. एका दिवसात मोठा बदल घडत नाही, पण महिनोन्महिने आणि वर्षानुवर्ष केलेल्या छोट्या सवयी भविष्यात मोठा फरक घडवू शकतात. धडा 6. गुड एनर्जी म्हणजे फक्त जास्त ऊर्जा नाही. या पुस्तकानुसार गुड एनर्जी म्हणजे अशी जीवनशैली तयार करण्याचा प्रयत्न ज्यामुळे शरीराला त्याची नैसर्गिक कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास मदत होईल. यामध्ये आहार, झोप, हालचाल, तणावाचे व्यवस्थापन आणि स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं हे सर्व एकत्रितपणे महत्त्वाचे ठरतात. याच कारणामुळे हे पुस्तक केवळ थकवा कमी करण्याबद्दल नाही, तर आरोग्याकडे अधिक जागरूक आणि दीर्घकालीन दृष्टीनं पाहण्याबद्दल आहे. आता शेवटी या संपूर्ण प्रवासाचा एक छोटासा सारांश पाहूया आणि या पुस्तकातून आपल्याला नेमकं काय शिकायला मिळालं ते समजून घेऊया. आपल्या आरोग्याची खरी ऊर्जा आपल्या हातात आहे. या संपूर्ण प्रवासानंतर एक गोष्ट स्पष्ट होते. गुड एनर्जी हे फक्त जास्त उत्साही वाटण्याबद्दलचं पुस्तक नाही, ते आपल्या शरीराकडे एका नव्या नजरेनं पाहायला शिकवतं. डॉक्टर केसी मीन्स आणि कॅली मीन्स यांच्या मते आपल्या शरीरातील ऊर्जा निर्माण करणाऱ्या प्रणालीची काळजी घेणं हे दीर्घकालीन आरोग्यासाठी महत्त्वाचं ठरू शकते. या पुस्तकात असा दृष्टिकोन मांडतात की रोजच्या सवयी जसे संतुलित आहार, नियमित हालचाल, पुरेशी झोप आणि तणावाचे योग्य व्यवस्थापन यांचा आपल्या आरोग्यावर मोठा प्रभाव पडू शकतो. या पुस्तकातून आपल्याला मिळणारा सर्वात मोठा धडा म्हणजे आरोग्य
एका दिवसात तयार होत नाही. ते आपल्या प्रत्येक छोट्या निर्णयातून घडत असतं. आज तुम्ही काय खाता, किती वेळ चालता, किती शांतपणे झोपता आणि स्वतःच्या शरीराचं किती लक्षपूर्वक ऐकता, या छोट्या गोष्टी कालांतरानं मोठा फरक घडवू शकतात. मात्र हेही लक्षात ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे की प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं. या पुस्तकातील कल्पना विचार करण्यासाठी आणि जीवनशैलीकडे नव्या दृष्टीनं पाहण्यासाठी आहे. त्या वैयक्तिक वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाहीत. कदाचित या व्हिडिओनंतर तुम्ही एकाच वेळी आयुष्य बदलणार नाही, पण जर आजपासून तुम्ही एक छोटी चांगली सवय सुरू केली तर काही महिन्यांनंतर तुम्ही आजच्या स्वतःचं आभार मानू शकता. शेवटी स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, आज मी माझ्या शरीराला ऊर्जा देणारा निर्णय घेतला की ती कमी करणारा? कदाचित या एका प्रश्नाचं प्रामाणिक उत्तरच तुमच्या आरोग्याच्या प्रवासाची नवीन सुरुवात ठरेल. जर हा पुस्तकाचा सारांश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच दर्जेदार मराठी बुक समरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन पुस्तकासोबत. तोपर्यंत स्वतःची